कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युती आहे। मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे। या ठिकाणी भाजपाचे 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आला असताना नुकताच या पॅनलमधील तुकाराम नगर येथे पैसे वाटपावरून दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले होते। या घटनेला 48 तास पूर्ण होत नाही तो सोमवारी रात्री उशिरा शिंदेंची शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आपापसात भिडले गेले। दोन्ही गटांमध्ये हाणामाऱ्या झाल्या। यामध्ये भाजपाच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमकार नाटेकर यांना देखील मारहाण झाली। या घटनेने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी डोंबिवली पूर्वेकडील सुनील नगर येथून हाताला काळी फीत बांधत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। नाही, या पूर्ण 19 पॅनलमध्ये मैत्रीपूर्वक लढत असल्यामुळे असं ठरलंय की जे चव्हाण साहेब असतील, आमचे दादा खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, यांनी कोणीही इंटरफेअर करायचं नाही। जे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याप्रमाणे ते मैत्रीपूर्वक लढत लढायची होती आणि कार्यकर्ते लढतात। कार्यकर्त्यांनी लढताना त्यांना त्रास झाला, त्यांना असं वाटलं की त्यांच्या पायाखाली वाहून निघून जाते। तुम्ही पाहत असाल आमच्यापैकी भाजपैकी एकही कोण इव्हन जिल्हाधीश म्हणून सुद्धा मी इथे आलो नाही प्रचाराला, पण त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी त्या गोष्टीचा त्यांनी ते मनावर घेतला आणि आज आमचे बंधू नाटेकर यांची हत्या करण्यापर्यंत त्यांनी पाऊल उचललं। म्हणजे इतकं कार्यकर्त्यांची लढाई होती ही। कार्यकर्त्यांनी एकमेकांशी लढायचं होतं। कुठलाही वरिष्ठ नेता येणार नव्हता, जिल्हाध्यक्ष पण येणार, आम्ही सर्व जायचं नाही, पण तरीही कामं नव्हती। व्याजधंदा, गुंडगिरी, दडपशाही, दादागिरी, हप्ते वसुली, ह्या सर्व गोष्टींनी ते लोक पूर्ण सज्ज आहेत आणि त्यांच्या विरोधात एखादा सामान्य माणूस उभा राहतोय आणि लढतोय ते त्यांना खुपलं नाही, त्यांना ते जमलं नाही, म्हणून त्यांनी आज आमचे मित्र नाटेकरांना जीव म्हणजे प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला। मला जस्टिस हवं, बाकी सगळं लोक स्वतः सुशिक्षित आहेत, सगळ्यांना सर्व कळतं, सगळ्यांना सगळं दिसण्यासारखं आहे। फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारकडे विनंती। मागे गणेश उत्सव 22 तारखेला आहेत, तर त्याच्यासाठी एका मंडळाने एक बैठक लावली होती आणि ती बैठक मैदानात होती, कोणाच्या घरात नव्हती, टेरेसवर नव्हती। आणि जसे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते जातो जसे 7 ते 8 जण गेले होते, तिथे नव्हते भाजपचे झेंडे, नव्हते काय नव्हतं, म्हणजे प्रचार संपलेला, जस्ट खुर्चीत बसून एक बैठक सुरू होती। ती बैठक सुरू असताना ते सर्वजण शिंदे गटातले तिथे आले आणि कोणी बैठक लावली आहे, कशासाठी बैठक लावली, कोणाला विचारून बैठक लावली आहे, तुम्ही इथे बैठकीच्या नावाने पैसे वाटणार आहात का वगैरे वगैरे त्यांनी प्रकार सुरू केला। तो प्रकार सुरू केल्यानंतर तिथे वादिवाद नको म्हणून आमचे भाजपचे ओमनाथ नाटेकर साहेब असतील, बाकी पदाधिकारी तिथनं निघून जायला सुरुवात झाली। तर त्यांना वाटलं की हे निघून जातील आणि परत आम्हाला जे करायला आलं ते करायला भेटणार नाही, म्हणून शिवीगाळ सुरू केलं। शिवीगाळ सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगितलं शिवी वगैरे देऊ नका, तर त्याच्यावरनं त्याने परत त्यांना जवळपास जेवढे हातात मिळतील तेवढ्यांना खाली, म्हणजे ओमनाथ नाटेकरांना सिव्हिअर मार लागलेलाच आहे, जवळपास 7-8 जणांना जेवढं मारता येईल तेवढं मारलेलं आहे आणि सर्व हत्यार सहित तिथे होते। तर त्याच्यामुळे हा हत्याचाच खंड होता आणि ते त्याचे मित्र सोबत असल्यामुळे ओमनाथ नाटेकर थोडक्यात वाचले, तर काहीही होऊ शकलं असायचं। नाटेकरांची तब्येत कशी आहे आता आणि पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे? त्याच्या डोक्यावर सिव्हिअर इथे मार आहे, 15-16 टाके पडलेले आहेत आणि ICU मध्ये आहेत, प्रचंड ब्लिडिंग झालेली आहे, उपचार सुरू आहे। पोलिसांकडे प्रशासनाकडे काय आपली मागणी आहे? 100% जे फरार आहेत त्यांना आजच्या आज अटक झाली पाहिजे आणि जे आजारी असल्याचा ढोंग घेऊन हॉस्पिटलमध्ये झोपलेत त्यांनाही हॉस्पिटलमध्ये खेचून नेलं पाहिजे।